राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार माजला असताना काल रात्री प्रथमच शिर्डीसह परिसरात धुवाधार पावसानं जोरदार हजेरी लावत राहाता तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलं। रात्रभर जोरदार पाऊस झाल्यानं शिर्डीतील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असल्याचं सकाळी दृश्य दिसून आलं। तर नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मेहनतीनं उभारलेल्या मंडपाचा अक्षरशः चक्काचूर झाला। कालिका नगर भागातील नवरात्र मंडळाचे देखणे मंडप पावसाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाले। त्याचप्रमाणे ठिकठिकाणी विविध उपनगरांमध्ये पाणी तुंबत तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। ड्रेनेज लाईन तुंबून गेल्यानं पाण्याचा निचरा होत नव्हता आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं चिमुकली मुले आणि महिला पुरुषांनी रात्र जागून काढली। घरातील सर्व वस्तू पाण्यात गेल्या होत्या। तसेच नगर मनमाड महामार्गावर शेतातलं पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असल्यानं शिर्डीकडून राहात्याला जाणारा एक बाजूचा रस्ता बंद झाला, तर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या। यावेळी कालिका नगर भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले। छाया पिंपळकर कालिका नगर मध्ये राहते। रात्रीच्या पावसामुळे आमच्या घरात 2 वाजता पाणी शिरलेलं आहे आणि पाणी शिरल्यामुळे आम्ही रात्रीपासून पाणी काढतोय। आम्ही कोणीच झोपलेलं नाहीये। आमच्या घरात लहान मुलं आहे आणि सगळे पाण्यातच आहे। पाण्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आमच्या किचन मध्ये पूर्ण पाणी शिरून भांडे अक्षरशः पाण्यात तरंगत आहे आणि पूर्ण भागेमध्ये घरात पाणी घुसलेलं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला सहकार्य करावं, हे पाणी लवकरात लवकर काढावं। आणि आज पण पाऊस सांगितलाय आहे, त्याच्यामुळे पाऊस जर आला तर परत पाणी आमच्या घरात शिरू शकतं। जास्त प्रमाणात वाढ होते हे पाणी, त्याच्यामुळे आहे ना आमचं लवकरात लवकर मदत करावी एवढंच म्हणणं आहे। आणि आम्ही रात्रीपासून पाणीच काढत आहोत, आम्ही कोणीच झोपलेलो नाहीये।